Hello students, welcome to our YouTube channel. Today we are going to learn Little Girls Wiser Than Old People. This lesson from your 7th standard books. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या पाठाचा मराठीत भाषांतर शिकणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. स्क्रीनवरती पॅसेज दिसत आहे, त्या पॅसेजकडे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. मी प्रत्येक ओळीचा अर्थ तुम्हाला मराठीत समजून सांगणार आहे. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल म्हणजेच काय? मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले अधिक समंजस असतात. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. ईस्टर म्हणजे काय? ईस्टर इज अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. म्हणजेच काय, तर ख्रिश्चन लोकांचा हा एक सण असतो की जो बऱ्याच देशांमध्ये साजरा केला जातो. ईस्टर इज अ ऑलवेज संडे आणि हा सण सहसा हा रविवारी असतो. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर म्हणजे यावर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. इन द यार्ड ले स्नो. अंगणामध्ये बर्फ पडलेला होता. अँड आणि रील्स रॅन डाऊन द विलेज. गावातून पाण्याचे ओढे हे वाहत होते. रील्स म्हणजे काय? स्मॉल स्ट्रीम, ज्याला आपण ओढा म्हणतो पाण्याचा. अ लार्ज puddle had run down from a manure pile into a lane between two farms. फार्म म्हणजे काय? शेती. एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं, ज्याला पडल असं इंग्रजीमध्ये होतं, दोन शेतांमधल्या जाणाऱ्या बोळात वाहत होतं. अँड ॲट धिस puddle two girls, one older than the other, had met. त्या डबक्याजवळ दोन मुली भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लॉथ्स. आणि त्या दोघी मुलींना त्यांच्या आईने सण असल्या कारणाने नवीन ड्रेस घातलेले होते. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. लहान मुलीला ब्ल्यू कलरचा ड्रेस. आणि अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. आणि जी मोठी मुलगी होती त्या मुलीने येलो म्हणजेच पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला होता आणि त्यावरती डिझाईन होती. बोथ हॅड देअर हेड्स रॅप इन रेड हँकरचिप्स. आणि त्या दोघी मुलींनी त्यांच्या डोक्याला लाल कलरचा रुमाल हा बांधलेला होता. आफ्टर प्रेयर्स इन चर्च. चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर द टू गर्ल्स वेंट टू द puddle. त्या दोघी मुली त्या डबक्याजवळ गेल्या. वेअर दे शो देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर. आणि त्यांनी एकमेकांना त्यांची नवीन झगे, जे ड्रेस घातलेला होता तो त्यांनी एकमेकांना दाखवला. अँड बिगॅन टू प्ले. आणि ते खेळायला लागल्या. ते वांटेड टू फ्लॅश इन द वॉटर. त्यांना त्या पाण्यामध्ये डुबकायचं होतं. पाणी म्हणजे थपथप करून उडवायचं होतं एकमेकांच्या अंगावर. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द puddle विथ हर शूज ऑन, बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. छोटी मुलगी पायातील बुटांसकट डबक्यात शिरू लागली. तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा. मलाशा, जाऊ नको. युअर मदर विल स्कॉल्ड यू. तुझी मम्मी तुला रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे बूट काढत आहे आणि तूही तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. त्या दोघी मुलीने त्यांची शूज बुटं काढली. रेज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द puddle टुवर्ड्स इच अदर. दोघी मुलींनी त्यांची शूज बुटं काढल्यानंतर रेज देअर स्कर्ट, त्यांनी त्यांची स्कर्ट्स हे वरती केले आणि त्या डबक्याच्या दिशेने त्या दोघी मुली जायला लागल्या. मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आत बुडाले आणि त्यामुळे ती म्हणाली, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. अकुल्का हे जे डबका आहे ते खूप खोल आहे आणि आय एम अफ्रेड, मला भीती वाटत आहे. नेव्हर माइंड, काही हरकत नाही. शी रिप्लाइड.
इट विल नॉट बी एनी डीपर. ते काही जास्त खोल नाही. कम स्ट्रेट टुवर्ड मी. तू माझ्यापर्यंत चालत ये. दे केम क्लोजर टू इच अदर. त्या एकमेकांच्या जवळ आल्या. अकुल्का सेड. अकुल्का म्हणाली, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक सॉफ्टली. अकुल्का मलाशाला म्हणाली, मलाशा, लक्ष ठेव आणि चिखल उडवू नको, जरा जपून चल. शी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बिस्पॅटर्ड. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला. अकुल्काज न्यू ड्रेस अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. आणि अकुल्काच्या नव्या झग्यावर चिखल उडाला. नुसता झगाच नव्हे तर तिच्या नाकावर व डोळ्यावरही चिखलाचे शिंतोडे उडाले. वेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा. जेव्हा अकुल्काने तिच्या ड्रेसवरती ते स्पॉट पाहिले तर ती मलाशावरती अँग्री म्हणजे खूप चिडली. अँड स्कॉल्डेड हर. आणि तिच्यावरती ओरडली. अँड रॅन आफ्टर हर. आणि ती नंतर तिला मारण्यासाठी तिच्या मागे ती धावली. मलाशा वॉज फ्रायटन. मलाशा खूप घाबरली. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज जम्प आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. मलाशा घाबरली आणि तिच्याकडनं काय चूक झाली आहे तिला समजल्यानंतर ती डबक्यातून बाहेर उडी मारली आणि ती घरी पळाली. अकुल्काज मदर पास बाय. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बिस्पॅटर्ड अँड सॉइल्ड. तिथून जात असताना अकुल्काच्या आईने आपल्या मुलीला चिखलाचे शिंतोडे उडल्याचे खराब झालेला जगा पाहिला. वेअर अकर वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. त्या मुलीला ती रागवत बोलली, स्वतःला एवढं कुठे घाण करून घेतलंस तू. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन. ती म्हणाली, मलाशाने मला मुद्दावून माझ्यावरती शिंतोडे उडवले. अकुल्काज मदर ग्रॅब्स मलाशा. अकुल्क्याच्या आईने मलाशाला घट्ट पकडले. अँड गेव हर अ नॉ ऑन द नेप ऑफ हर नेक. आणि तिच्या मानेवरती त्यांनी फटका मारला. मलाशा बिगॅन टू हॉल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून धावत मग तिचा आवाज ऐकून बाहेर आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. शी बिगॅन टू स्कॉल्ड हर नेबर. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय. ती शेजारणीवरती ओरडू लागली. नेबर म्हणजे शेजारी. वन वर्ड ब्रॉड बॅक अनादर अँड द वुमेन बिगॅन टू कॉरल. कॉरल म्हणजे भांडण. शब्द आणि शब्द वाढत गेला आणि त्या दोघी बायका, अकुल्काची मम्मी आणि मलाशाच्या मम्मी, दोघी भांडू लागल्या. द मॅन रॅन आउट अँड बिग क्राऊड गॅदर इन द स्ट्रीट. माणसंही धावत बाहेर आले आणि रस्त्यावर ही भली मोठी गर्दी मग जमा झाली. ऑल वेअर क्राईंग. सगळेजण आरडाओरड करत होते. अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. आणि कोणीही एकमेकांचे शेजारण्यांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. दे स्कॉल्ड अँड कर्स इच अदर. एकमेकांना ते शिव्या शाप द्यायला लागले. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश अँड अ फाईट हॅड बिगन व्हेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट. एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झाले. तेवढ्यात अकुल्काची आजी बाहेर आली. शी स्टेप इन द मिडस्ट ऑफ द पिजंट्स अँड बिगॅन टू टॉक टू देम. पिजंट म्हणजे काय. शेतकरी. सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. लाडक्यांनो, तुम्ही हे काय करत आहात. कन्सिडर द हॉलिडे. हॉलिडे म्हणजे सुट्ट्यांचा दिवस आहे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सी यू आर डुईंग. आज सुट्टीचा दिवस आहे याचं भान ठेवा. ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे आणि तुम्ही काय पाप करत आहात ते बघा. सीन म्हणजे पाप. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. त्यांनी त्या ओल्ड म्हातारीकडे लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. आणि त्या म्हातारीला धक्का देऊन तिला खालीच पाडलं.
She would never have stopped them if it had not been for Akulka and Malaisha. अकुल्का आणि मलायशाची बाब जर नसती तर तिने त्यांना कधीच भांडणासाठी थांबवलं नसतं. व्हाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स, त्या वुमनने त्या स्त्रियांनी त्यांचे शब्द बदलवले. अकुल्का वाईप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द फडल इन द लेन. इकडे स्त्रियांची बाचाबाची सुरू होती. तोवर अकुल्काने तिचा झगा पुसून काढला आणि ती बोळातल्या डबक्याकडे परत खेळायला गेली. शी पिक अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज दे लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. तिने एक दगड उचलला आणि जमिनीवर ती खरवडायला सुरुवात केली जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू नये. व्हाईल शी वॉज स्क्रॅचिंग, जेव्हा ती त्या रस्त्यावर खरडत होती, मलायशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. मलायशा सुद्धा तिथं आली आणि तिला ती मदत करू लागली. शी पिक अप अ चिप अँड वायडन द रील. तिने सुद्धा दगडाचा एक तुकडा घेतला आणि त्या ओढा ती रुंद करायला लागली. द पिजंट्स हॅड बिगॅन टू फाईट. ते शेतकरी भांडण करायला लागले. जस्ट ॲज वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड्स द प्लेस व्हेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मॅन. इकडे शेतकऱ्यांचे भांडण चालू असताना पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करीत होती तिथपर्यंत ते पाणी पोचलं. द गर्ल्स रॅन. त्या दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या. लुक आउट मलायशा, लुक आउट शाउटेड अकुल्का. मलायशा बघ, मलायशा बघ अशी ती अकुल्का मोठ्याने ओरडली. मलायशा वांटेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मलायशालाही काहीतरी सांगायचं होतं पण हसता हसता तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज वॉविंग अप अँड डाऊन द रील. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत त्या दोघी तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या, पळत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिजंट. ज्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची गर्दी झालेली, ती घोळका झालेला होत्या त्या तिथपर्यंत पळत गेल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पिजंट. त्या म्हातारीने त्या मुलींकडे बघितलं आणि त्या शेतकऱ्यांना ती म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन. ती म्हातारी त्यांना म्हणाली, लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग अँड अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. तुम्ही त्या दोन मुलींसाठी भांडण करत होतात अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगटन इट. आणि त्या दोघी मुली केव्हाच ते भांडण विसरल्यात. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. आणि त्या गोड मुली दोघी एकमेकांसोबत आता खेळतसुद्धा आहे. दे आर वायझर दॅन यू. आणि त्या दोघी मुली तुमच्यापेक्षा समंजस आहे. द मॅन लुक ॲट द गर्ल्स. ती माणसं त्या मुलींकडे बघायला लागली अँड दे फेल्ड अशेम. आणि त्यांना लाज वाटायला लागली स्वतःची. देन दे लाफ ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर टू देअर फार्म्स. आणि मग ती माणसं स्वतःच्याच वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेताकडे मग ती गेली. या लेसनचे जे रायटर आहे काउंट लिओ अँड टॉल्स्टॉय हे जे आहे यांनी इथं हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. म्हणजेच काय तर मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली काय तर समंजस आहे. ती त्यांची भांडण विसरून खेळायला सुद्धा लागली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.